हरे कृष्ण सभी वन्य भी आम्ही भगवद्गीताना तृतीय अध्याय तीनों अध्याय कर्मयोग ते अध्यायनु फलकथा काचे कत्ते आजदेका हर एक अध्यायने भी एक अध्यायनु श्लोक पठण कर्या तर ऐक्या तर तीनों का उपयोग छे कवानु पद्मपुराणम छे ते प्रकार हम यहाँ तीनों अध्यायनु श्लोक पठण हमी श्रद्धा भक्ति ती पठण करनाती तीनों का फायदो छे का उपयोग हो हमने कवानु एक कथा देखा हमी जनस्थान कवानु एक देश था जड़ कनारो एक ब्राह्मण असच ब्राह्मण कतर हमने सभी ने ಗೊತ್ತಚ್ಚೆ था ब्राह्मणनु काका काम असच कई कम बोली कन यज्ञ हवन होम जप तप सभी भी ये ब्राह्मणना कर्म असच भगवद्गीताना प्रकार मात्र ये ब्राह्मणने ते कोणता भी कर्म अवता नाही ते वृत्तीना तिना ब्राह्मण वृत्तीन त्यो काका कर्म करनो तै का भी करानु तिने ಗೊತ್ತ असतो नाही कसान कदा तिने विद्यात नाही असतो तैसे भी का भी एक विद्या नय विनय कत्ते ते ब्राह्मणाकडे का भी ना असता आचार्यहीन कैकम बोलत तो होतो त्यो ब्राह्मण तो करता करता तिने बेर असच एक बेटो भी असच तोच हो खराब मार्ग ने जाता जाता वेश्यानु भी एक संगत करच तो ही कन त्यो पूरा एक धर्मती पूरा बाधी गई छोड़त त्यो अधर्मना मार्गम लागी छोड़च तो करी कन तिनाकडे असेलू वृत्ती भी का भी चुवट नाही होत आणि असेलू पैको भी सभी सरतो आहे छोड़च सभी तिनाकडनं पैको सरी भी आता का भी नाही पैको कैल तवा तिने आता का करनो कैकन विचार करायचे खातर चोरी करनो लई सरको पैको खावच था एक जर चोरी कर्या तर आणि पैको आवत्तो कैकन बोली कन विचार करी देखच था एक मट्टू याग चली असच एक ते याग में यो ब्राह्मण गईकन था का तिने चोरी करान साध्य शे सब्बी चोरी करच आणि पैको भी असत था ते पैको सुद्धा चोरी करच ते सब्बी चोरी करी कन ली कन वच अब्बा मस्त सामान मिळीचता पैको भी मिळीचता कैकम बोली कन ते थाती लायला सभी सामान घर में राखच ते पैका ते एक का तर व्यापार चालू करा कैकम बोली कन ते गाव छोड़ी कन दूसरा गाव नेच गई कन व्यापार चालू करच एकच गाव में टिकी कन कर्या तर व्यापार बरोबर होतो नाही कैकम बोली कन गावो भी फिरी कन व्यापार चालू करच व्यापार करच चोहड पैको भी कमाडच कंडाटी पैको भी अवत तिनाकडे आता तिने कवाडच हाँ आता हो चोहड पैको करेल छे आता गई कन बेर ने बेटा न देखड़े कन तवने समाधान करनु तवने एक तृप्त करनु कैकम बोली कन तिने कवाडच पास तिथे सभी पैको लिखन अपना गाव ने वापस आवत तवा वाटम तवा सभी जंगल जंगल फिरी कन आवा नसत ने का ते जंगलम ती एक मट्टू जंगल असच दट्ट अरण्य ते जंगलम ती योना गाव ने आवा नसच ते जंगल ने तुडी तर राती गई छोड़च अंधार असच यो पैको भी जास्ती छे एकटो भी छे एवढू बोला पैको लिखन था एकटो ये अंधारम कहू जानू ये अरण्यम ती कैकन विचार करी देखच आणि कवाडच हे मने कोण का करच चल का होतू नाही जावा कैकम बोली कन निकळत तवच अर्धू जंगल गए तुडी कर था एक ते डकाईतनु गुंप असतो तसू एक दरोडेखोरनु गुंप अवच इने मारच इनाकडनं सभी पैको भी काढलेच तिने जूती भी मारी छोड़च तिने जूती मारी कन तिनाकडनं सभी पैको लिखन गई छोड़च त्यो भी पैको लेलू चोरी करी कन अधर्मना मार्गती कमायेलो पैको तिनाती त्यो कवडू व्यापार करी कन जास्ती पैको करल्यो तर बी आणि तै पैको अधर्मतीच तिनाकडती गई छोड़ी तई तिनासाठी बोलता था पहले वाला कष्ट करी कन राबेलो पैको हाथ ने लागत तई कैकम बोली कन तो ह्या त्यो ब्राह्मण अधर्मती कमायेलो पैको तिनाकडनं ते चोरी करी कन तिने भी जूती मारी कन ते डकाईत लोक लिखन गई छोड़च इकडे ह्या बेर बेटो वाट देखच कवडा दिसी गई छोड़ी दादो तनु दादो गई कन कैकम बोली कन ढूंढी कन तरवा खा छेकी देखा कैकम बोली कन पाप जो बेटो तो ना दादान ढूंढान निकळच ढूंढी कन जातो 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 असेल तो था रात होच
एक गुडी दिसाचे ते गुडीમાં विश्राम करीकन दुसरा दिवशी आणि जावा કંઈક બોલીકન થાત તે ગુડીમાં સુરવચ નસતી ઉઠચ संध्यावंदन करच आंघोळ करच पूजा करच सभी तीनों दररोजનું एक का असच सभी करच था गुडीમાં संबर एक मट्टू झाड असच ते झाडना खाले बटीकन तीनों दररोजનું जप तप ध्यान का असच ते सभी करा કંઈક બોલીकन ते झाडना खाले ऐकम बटाच ते झाडना खाले ऐकम बटीकन त्यो तीनों ध्यान करच जप करच सभी करे पासती तिने दररोज तिनु एक पूजा सभी हू कतर भगवत गीताનું तिसरू अध्याय पठण करारू तिने एक रूढा असाच ते प्रकार तिनु सभी जप तप ध्यान सभी हे पासती भगवत गीताना 3वा अध्यायना श्लोक पठण करानं चालू करत्यो ते अध्यायना सभी श्लोक पठण करीकन सरे पासती एक आश्चर्य चलता तवनो दादो कात्यो जड कनारो ब्राह्मण असच तेच झाडना खाले ते डकाईत लोक तिने मारेल असच मारे कन त्यो था मरी कन त्यो करेला पापना प्रकार एक प्रेतात्म ही कन फिरतो असं सभीकडे बी जू मनने का नाही ते पाणीन तरस लागी कन भूक लागी कन कंडाटी त्रास लेतो असच फिरता फिरता ते झाड मैकन बट्यो असच तई यो ब्राह्मण नसती का एक ध्यान करीकन भगवत गीताનું 3 શ્લોક પઠણ કર્યો असच ते जडनो बेटो ब्राह्मणनो बेटो तई सरतामच तई त्यो पठण करत तवा तई पूरा त्यो प्रेतात्म तई ऐकी असच इनु ब्राह्मणनो तई पठण सरतामत तई प्रेतात्म एक दिव्य रूप लिकन विमानं बटीकन जात तवा तिना बेटान वातो करश धन्यवाद तुने मने ये जन्मती तू मने मुक्ती देवाड्यो કંઈક બોલી કર અને તો એ બોલે છે હવું મારા ચૂકતી કવડુકી છે કે भूक ती पाणीन तरसती लई हो फिरतो तो कंडाटी नरक यातना अनुभवस होतो हो तो हिकन तू मने मुक्ती देवाड्यो तूने धन्यवाद कैकम बोली का ना बोलच ते बेटानं का भी कळतू नहीं का चली चाहिए का करूँ मने पूरा बोलो मने कड़ी नहीं का भी कैकम बोलता मच ते प्रेतात्म का तो एक दिव्य रूप री असच ते बोलच नहीं नहीं मारा कड़े हो व्यापार करी कन एल पैको से भी हो लीकन अवत्वा यहाँ डकाइत लोगों से भी आईकन मने मारी कन मारा कड़न से भी पैको लीकन गया था ते तई हो प्रेतात्म ही कन यहाँ सभी फिरतो तो फिरी कन हो लई कष्ट अनुभव से मात्र तू आता का भगवत गीताનું 3 શ્લોક पठण કર્યો तई ऐकता मच मारू एक सभी पाप परिहार ही कन मने मोक्ष मिली मने कैकम बोलाच बाप ते बेटा न एक कड़ती खुशी भी होचे एक कड़ती आश्चर्य भी होचे चलो बेटो ही कन एक चुगोट काम कर्यो तो बा कैकम बोली कन ते बेटा तृप्त भी कवाड़े संतोष भी कवाड़े तो आ बोले अगड़ हो का करनु को अनु मने अपने देवो तुम्ही कैकन बाप ने विचारच तो ते जड़ ब्राह्मण बाप बोलच ते तिना जीवित कालम तवना कोणता एक गतिसिद्ध आत्मगळु कैकन असतो तवने कोण भी एक पूजा ना करता ते सभी भी नरक यातना अनुभवताचे पितृलोकने नाव तर नरकमच ते तवनु सभी भी त्रास अनुभवता लगाचे तिनासाठीचे 3 अध्यायना श्लोकनु पठण श्रद्धा भक्ति ती करीकन तवने भी नरकमती पार करतो कैकन ते जड़ ब्राह्मण बेटान बोलच ते जड़ ब्राह्मण हूँ कैकम तिन बेटो हूँ कैकम बोलीकन गाँव ने आईकन एक देवस्थानम बटीकन दररोज श्रद्धा भक्ति ती ते भगवद्गीताना 3वा अध्यायना श्लोकना पठण करच तवा ते तवना जड़ भरतना का एक पूर्वज सभी भी नरकम असच तवने सभ्युवन्ने बल्ली जावासाठी विष्णु दूत वैकुंठ ते ऐकन यमने बोलच ह्या जड़ भरतना ते जडरा ब्राह्मणना कोण कोण पूर्वज छे ह्या नरक यातना लेताच तवने सभी भी तारा नरक ती पार कर आणि विष्णुनो आज्ञाचे हो बल्लिकन जवतवने कैकम बोलच यम सहितता मान सम्मान सहित तवने ते सभी आत्मवन्ने थाती धाडकश तो ह्या ते आत्मवी सभी भी वैकुंठने जाकश कतर कहा भी पाप कर्या तर भी
ಮೂರನೇ ಅಧ್ಯಾಯನ ಶ್ಲೋಕನ पठण करेलो ऐकेलने तब्येतडू पाप परिहार होच आणि आम्ही ते श्रद्धा भक्ती ती पठण कर्या तर अजून हमने तिला तक एक फायदो चुगोट लाभ मिळच तिनासाठी भगवद्गीताना हर एक अध्याय हर एक श्लोक भी लई महत्वपूर्ण छे तिना ती का नहीं का हमने फायदो छे तो ही कर हमें सभी जना भी श्रद्धा भक्ति ती एक भगवद्गीताना श्लोक पठण करा कम बोलता आई सभी भी हमार गुरुना चरणने अर्पण करूँ। हरि ओम सभी वन्य भी।